नमस्कार, मी मिलिंद प्रधान. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजे 1 मे 2026 रोजी ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांकरता मराठी भाषा अनिवार्य करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अगदी योग्य आहे आणि स्वायत्त महाराष्ट्र संघ समितीचा त्याला पाठिंबा आहे. ह्या निर्णयानुसार ज्या चालकांना मराठी वाचता बोलता येणार नाही त्यांचे परवाने रद्द केले जातील अशी कडक भूमिका त्यांनी घेतली आहे, जी खूपच योग्य आहे. त्याचवेळी आपण असं पण बघतो की बऱ्याच संघटना त्या परप्रांतीयांना मराठी भाषा शिकवण्याकरता पुढाकार घेत आहेत, जे खूप चुकीचं आहे. आपण त्यांना मराठी शिकवून आपल्या मराठी मुलांकरता पर्याय निर्माण करतो की त्यामुळे काय होणार, आपल्या मराठी मुलांना रोजगार मिळणार नाही. त्यांना मराठी भाषा शिकवली तर त्यांचं त्यामध्ये ते म्हणजे ठीक आहे, आपल्याला इथे मराठी शिकून आपल्या इकडे रोजगार मिळतील, पण मग आपल्या स्थानिक भूमिपुत्रांचं काय? तर जे कोणी त्यांना मराठी भाषा शिकवण्याकरता पुढाकार घेत आहेत त्याला आमचा विरोध आहे. कोणीही त्यांना मराठी शिकू नये. आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5 कोटी परप्रांतीयांची लोकसंख्या झालेली आहे. तर ह्यापुढे असेच जर लोंढे येत राहतील तर आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार नोकरी मिळणार नाही. तर त्यामुळे त्यांनी त्यांच्या राज्यात परत जावं अशी आम्ही मागणी करत आहोत. धन्यवाद.